महत्वाची बातमी आहे। आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी नेलं। पोलीस उमेदवाराला शिंदेंकडे घेऊन गेले। अविनाश जाधवांनी व्हिडिओच दाखवला। पैसे देऊन नगरसेवक असे बिनविरोध निवडून आणले जात आहेत। जाधवांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलाय। एक पोलीस अधिकारी आमच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर घेऊन जातो आणि त्यानंतर तो उमेदवार अर्ज मागे घेतो। पोलीस अधिकारी त्याला शिंदेंच्या घरी घेऊन का गेला असे सांगत मनसेचे नेते अविनाश जाधवांनी अधिकारी उमेदवाराला घेऊन जातानाचा व्हिडिओ दाखवलाय। हा व्हिडिओ आहे डीसीएमच्या घरचा। एक अपक्ष उमेदवार आहेत की आमचा उमेदवार आहे, त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे बघा। हा तो व्हिडिओ आहे। याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले त्याचं एक उदाहरण देतो। हा जो त्याचा विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेंच्या घरी चाललेला आहे। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडे। कुणाल, अविनाश जाधवांनी पत्रकार परिषदेत हा व्हिडिओ दाखवला। थेट काही पोलीस अधिकारी आणि एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी आरोप केलेत। प्रणिता, एकंदरीत पाहायचं झालं तर अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे तो माध्यमांना दाखवून अविनाश जाधव यांनी पुरावे सादर केलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण व्हिडिओ बाबत नेमकं काय म्हणणं न्यायालयाचं असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण हे जे व्हिडिओ आहेत हे देखील न्यायालयामध्ये सादर करणार असल्याचं देखील अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या व्हिडिओ न्यायालयामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने काय नेमकं भूमिका न्यायालयाची असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तो जो व्हिडिओ आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याकडे जाताना त्या संबंधित उमेदवाराचा आहे। 66 नगरसेवक जरी बिनविरोध असले तरी सुद्धा पैशाचा आणि बळाचा वापर केल्याचा आरोप नेहमीच विरोधकांकडून करण्यात येतोय। त्यामुळे या संदर्भात काय चौकशी होते, निवडणूक आयोग देखील चौकशी करणार आहे। निवडणूक आयोगाकडून काय चौकशीमध्ये समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी कुणाल, यानंतर अविनाश जाधव आता नेमके काय पावलं उचलणार आहे, त्यांनी त्या संदर्भात काय माहिती दिली आहे आणि शिवसेनेकडून काही स्पष्टीकरण आलंय का या व्हिडिओवर? या संदर्भात शिवसेनेकडून स्पष्टीकरण जरी आलेलं नसलं तरी सुद्धा अविनाश जाधव हे न्यायालयामध्ये जाणार आहेत, न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत। त्यामुळे शिवसेनेकडून एकच सांगण्यात आलेलं आहे की आमच्या उमेदवारांसमोर कोणीही अर्ज भरलेला नव्हता किंवा ज्यांनी भरलेला होता त्यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे माघार घेतलेली आहे। आम्ही कोणत्याही प्रकारचा बळाचा वापर केलेला नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया शिवसेनेकडून जरी आली असली तरी सुद्धा मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असलेली पाहायला मिळते। प्रणिता जी, कुणाल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आता अविनाश जाधव यांची यापुढचे पावलं काय असतील ते पाहणं महत्त्वाचं आहे। न्यायालयात तर ते धाव घेणार आहेतच, मात्र आता या सर्व प्रकरणावर आयोग काय भूमिका घेतं, निवडणूक आयोगाकडे मनसे जाणार का तेही पाहणं महत्त्वाचं आहे।